बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंत्यविधी झाला होता। खऱ्या अर्थाने काही वेळापूर्वीच शरद पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार असतील यांनी विद्या प्रतिष्ठान येथे बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीनंतर खऱ्या अर्थाने जय पवार तेथील बैठक झाल्यानंतर बाहेर पडले आणि ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंत्यविधी झाला होता त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। एकंदरीतच काही दिवसांपासून जे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक विद्या प्रतिष्ठानच्या येथे व्हावा अशी चर्चा होत आहे किंवा जे विश्वस्त आहेत किरण गुजर हे सांगत आहेत की ते स्मारक करायचं, परंतु सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर शरद पवार यांनी सांगितलं होतं की मला अजून याची माहिती मिळाली नाही, पण आम्ही बैठक घेऊन खऱ्या अर्थाने स्मारकासंदर्भात चर्चा करणार आहोत। खऱ्या अर्थाने काही वेळापूर्वीच पार्थ पवार असतील, जय पवार असतील आणि शरद पवार यांची खऱ्या अर्थाने विद्या प्रतिष्ठान येथे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील देखील उपस्थित होत्या। खऱ्या अर्थाने या स्मारकासंदर्भातच येथे बैठक झाल्याची शक्यता आहे, कारण ही जे किरण गुजर आहेत त्यांनी वेळोवेळी सांगितले होते की या स्मारकासंदर्भात आम्ही करणार आहोत आणि या संदर्भात चर्चा देखील सुरू आहे। परंतु सकाळी ही बैठक 3 मुद्द्यांवरती झालेली समजते। हे 3 मुद्दे म्हणजे पक्ष विलीनीकरण असेल किंवा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार जे विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त होते त्यांच्या जागेवरती कोणाची नेमणूक करावी यासाठी, तसेच जी महत्त्वाची बाब म्हणजे ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकासंदर्भात देखील चर्चा असण्याची त्या बैठकीमध्ये शक्यता आहे। एकंदरीतच ती बैठक संपल्यानंतर जे जय पवार आहेत हे विद्या प्रतिष्ठानातून बाहेर पडले आणि विद्या प्रतिष्ठानचे जे ग्राउंड आहे या ग्राउंडवरती ज्या ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंत्यविधी झाला होता या ठिकाणी येऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि काही वेळापूर्वीच ते दर्शन घेऊन सहयोगच्या दिशेने रवाना देखील झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने जय पवार आहे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ज्या अंत्यविधी झाले या ठिकाणी दर्शन घेतलेलं पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।